मार्चच्या आपल्या सर्वांच्या आवडत्या पल्पअप आयोजित ओपन माइक पोएट्री प्रोग्राम मध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत. धन्यवाद. मानसी जोशी लिखित गोड हसुनी पोळी फुगली तृप्त जाहली तन्मन भोली. रंग उत्सव बग क्षितिज खेळतो निसर्गातली सुरेख होळी. वैशाली देशमुख लिहितात दिवस रंगाचा सण हा हरीचा. दिवस रंगाचा सण हा हरीचा. हर्ष हा राधेचा मनात डोकावला. हर्ष हा राधेचा मनात डोकावला. संदीप पवार सर लिखित होळी आली रे होळी खाऊ पुरणाची पोळी. जोडूनी कर आपले खाऊ आनंदाची गोळी. खाऊ आनंदाची गोळी. सारिका अयाचित लिखित जीव काय अन रंग काय लावावा खरा मनमुराद. जीव काय अन रंग काय लावावा खरा मनमुराद. जो सोडती सुख पडसात सुख पडसात. लक्ष्मण शिंदे सर लिखित चला रंगात खेळूया रंगपंचमी सणात. चला रंगात खेळूया रंगपंचमी सणात. जसा रंगला निसर्ग किती फुलांच्या रंगात किती फुलांच्या रंगात. आत्ताच झालेल्या होळी सणानिमित्त रंगांप्रमाणे अशा अनेक कवितांची शिंपण आपल्या पल्पअप साहित्य परिवार ग्रुपवर झाली आणि आज देखील आपणा सर्वांना अनेक सुंदर सुंदर रचना इथे ऐकायला मिळणार आहेत. हो ना विशाखा? हो नक्कीच अश्विनी. चला तर मग आज सुरुवात करूया आपल्या आजच्या ओपन माइक पोएट्री प्रोग्रामला. आज सर्वप्रथम मी क्षितिजा कुलकर्णी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. पण त्याआधी मी त्यांची एक छोटीशी ओळख करून देते. सर्वप्रथम 2006 मध्ये दैनिक लोकमत सखी मंचसाठी सखी संयोजिका म्हणून काम केले. क्षितिज काव्यसंग्रह भाग 1 आणि भाग 2 9 बुक्स प्रकाशित. तसेच रेडिओ मिर्ची, रेडिओ पुणे स्टेशन 107.8 FM साठी लिखाण केले. अनेक ऑनलाईन व ऑफलाईन कवी संमेलनांमध्ये सहभाग. अनेक प्रातिनिधिक काव्यसंग्रहांमध्ये लिखाण केलेले. अनेक प्रमाणपत्र प्राप्त अशा क्षितिजा कुलकर्णी मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपली सुखाचा धागा ही कविता सादर करावी. धन्यवाद विशाखा मॅडम. लीना मॅडमचे मी खूप खूप आभारी आहे. अश्विन मॅडमचे आभारी आहे. तसेच विशाखा मॅडम यांची मी खूप खूप आभारी आहे. पल्पअप साहित्य क्षेत्राने मला जी संधी दिली आहे ओपन माइक पोएट्री ही संधी खूपच चांगली आहे. कारण 1-2च मिनिटं सांगते. कारण का चांगली आहे, कारण जेव्हा कसं होतं कविता सादरीकरणचा जो भाग आहे, कविता सादरीकरण करताना आपण फेस टू फेस येणं खूप महत्वाचं असतं. आता मी कविता ऐकवली आणि ठीक आहे एक्सप्रेशन्स काय नाहीत, पण माझ्या आवाजात जी लकब आहे किंवा समोरच्याचं जे आपण जी कविता सादर करतो समोरच्याकडून त्याला काही एक्सप्रेशन्स येतात किंवा त्याच्याकडनं काही दाद येते ती खूप महत्वाची असते. आणि हीच दाद मिळवण्यासाठी आम्ही जे साहित्यिक आहोत किंवा कवयित्री आहेत इथं जमलेलो आहोत. याबद्दल मी पल्पअप या साहित्य क्षेत्रात असणाऱ्या पब्लिकेशनची मी खूप खूप आणि खूप आभारी आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. मी माझ्या आता कवितेला सुरुवात करते. माझ्या कवितेचं नाव आहे सुखाचा धागा. मनाचे, विचारांचे, स्वैराचाराचे स्वातंत्र्य नकोच होते. एका आशेचे, प्रेमाचे, भावनांचे हवे होते. कोण म्हणलं मला मी अशी विसरली? मी पण विसरली म्हणून तर स्वतःच सावरली. मी पण विसरली म्हणून तर स्वतःच सावरली. तिला हवाय फक्त एक सुखाचा धागा. तिला हवाय फक्त एक सुखाचा धागा. गुंडाळलेल्या चक्रात ती शोधती तिचीच जागा. गुंडाळलेल्या चक्रात शोधती ती तिचीच जागा. हवा असतो तीच फक्त एक पाठिंबा. हवा असतो तीच फक्त एक पाठिंबा. तिच्या स्वातंत्र्याला अडवतो तिच्या स्त्रीत्वाचा थांबा. तिच्या स्वातंत्र्याला अडवतो तिच्या स्त्रीत्वाचा थांबा. शतकापूर्वीची सुरुवात जरी आज झाली असली, शतकापूर्वीची सुरुवात जरी आज झाली असली, तिनेच कधीतरी तिची नकळत फजिती बघितली. तिनेच कधीतरी तिची नकळत फजिती बघितली. तिशीतून साठीत आलेली कधी कळलीच नाही. तिशीतून साठीत आलेली कधी कळलीच नाही. तिच्या ओझ्याने तिची पहाट फुललीच नाही.
तिच्या ओझ्याने तिची पहाट फुललीच नाही. तीरापासून शिंपल्यापर्यंत सारं सारखंच वाटलं. तीरापासून शिंपल्यापर्यंत सारं सारखंच वाटलं. तिच्या अस्तित्वाने तिला पुन्हा आतच फेकलं. तिच्या अस्तित्वाने तिला पुन्हा आतच फेकलं. कहाणी तशी संपण्यासारखी कधीच झाली नव्हती. कहाणी तशी संपण्यासारखी कधीच झाली नव्हती. फुटलेल्या कोंबातून डोकावलेली फक्त आशाच झुलती. फुटलेल्या कोंबातून फक्त एक डोकावलेली आशाच झुलती. धन्यवाद. धन्यवाद. अतिशय सुंदर विचार या कवितेतून मॅडमनी आपल्या समोर मांडले आहेत. या सुखाच्या धाग्यांनी आपण जोडले गेलो आहोत. तेव्हा सगळ्यांनी एकमेकांना साथ देऊन एकमेकांना बरोबर घेऊन पुढे गेलो तर किती छान होईल. खूप छान कविता. धन्यवाद मॅडम. शिक्षक म्हणून कार्यरत असलेले आणि संशोधन क्षेत्रात काम करणारे असे नवोदित लेखक गणेश चकोर सरांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता माझा देश सादर करावी. उपस्थित सर्वांना शुभ संध्याकाळ. आणि मला इथं संधी दिली प्रेझेंट करायची त्याबद्दल पण खूप खूप आभार सर्वांचे. तो मी माझ्या कवितेचं नाव आहे माझा देश. वंदन करतो भारत देशा, वंदन करतो भारत देशा. सुंदर आहे भारत देश, अनोखा आहे माझा देश. सुंदर आहे भारत देश, अनोखा आहे माझा देश. गर्व वाटतो माझा मला, मी आहे भारत देशाचा. गर्व वाटतो माझा मला, मी आहे भारत देशाचा. जाती धर्म पंथ सोडून देतो, मानवतेचे व्रत धारण करीतो. जाती धर्म पंथ सोडून देतो, मानवतेचे व्रत धारण करीतो. आकाशात फडकतो तिरंगा, अभिमान आहे या मातीचा. आकाशात फडकतो तिरंगा, अभिमान आहे या मातीचा. अभिमान मला भारत देशाचा, मी आहे स्वतंत्र भारताचा नागरिक. अभिमान मला भारत देशाचा, मी आहे स्वतंत्र भारताचा नागरिक. वंदन करतो भारत देशा, वंदन करतो भारत देशा. थँक्यू. अतिशय सुंदर रचना सर. विविधतेने नटलेल्या या भारत देशाचा प्रत्येक भारतीयवासियांना फारच अभिमान आहे. नर्सिंग कॉलेजवर शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या नवोदित कवयित्री शिवानी भोसले मॅडम आपली कविता सादर करीत आहेत. कवितेचे नाव आहे माझ्या भावना. सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानते की मला आज या मंचावरती कविता सादर करण्याचा तुम्ही मला एक चान्स दिला. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. कवितेचं नाव आहे माझ्या भावना. अंधारातल्या एकांतामध्ये शोधू लागले मीच मला. अंधारातल्या एकांतामध्ये शोधू लागले मीच मला. शोधता शोधता शोध लागला, अपूर्ण राहिली अभिलाषा. चिंब भिजून पावसात जावी चिंता ओथंबून. चिंब भिजून पावसात जावी चिंता ओथंबून. मग लाट सागराची यावी प्रीतीची चाहूल घेऊन. ओठांवरच्या तीव्र भावना दिसतील नयनांमध्ये. ओठांवरच्या तीव्र भावना दिसतील नयनांमध्ये. गुंडाळून श्वास माझा सावरले हे स्पंदने. थरथर कापत हा देह घ्यावे मला कुशीत. थरथर कापत हा देह घ्यावे मला कुशीत. झाली आता सकाळ झाला उशक काळ. निजलेली ती संध्या आता कुठे बोलते फार. निजलेली ती संध्या आता कुठे बोलते फार. शोधले मी संपूर्ण मला, माळला मी चाफ्यांचा हार. सुगंध पसरवून हर्ष मनाचा झाले मी प्रसन्न आज. सुगंध पसरवून हर्ष मनाचा झाले मी प्रसन्न आज. अंधारातला एकांत झाला माझा प्रियकर आज, माझा प्रियकर आज. धन्यवाद. आजकालची तरुण पिढी ही भावना प्रधान दिसून येते आणि अशीच तरुणाईच्या मनातली एक भावना शिवानी मॅडमनी आपल्या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला. खूप खूप धन्यवाद मॅडम. प्राथमिक शिक्षिका, मुख्याध्यापक म्हणून कार्यरत, विविध उपक्रम राबविले, स्पर्धा परीक्षेमध्ये मुलांना मार्गदर्शन करणे, तसेच आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित. कविता, हायकू, चारोळी लेखन अशा अनेक ठिकाणी लिखाण प्रसिद्ध, तसेच अनेक सन्मानपत्र प्राप्त संगीता साळुंके मॅडम लवकरच एक कविता संग्रह प्रकाशित करत आहे. चला तर मग ऐकूया साळुंके मॅडम लिखित माझी मराठी ही कविता.
प्रथम पल्प पब्लिकेशन यांना मी देते, कारण मला ही संधी मिळाली कविता सादरीकरण करण्याची. माझ्या कवितेचं नाव आहे माझी मराठी. माझी मराठी ही गोड, तिला जगी नसे तोड. माझी मराठी ही गोड, तिला जगी नसे तोड. परकीची नको ओढ, घाला तिज लाहो मोड. परकीची नको ओढ, घाला तिज लाहो मोड. मराठी माझा ध्यास, मराठी माझा श्वास. मराठी माझा ध्यास, मराठी माझा श्वास. दुसऱ्या भाषेसाठी नका करू त्रास. दुसऱ्या भाषेसाठी नका करू त्रास. माझी मराठी भाषा सर्वांची तीच आशा. माझी मराठी भाषा सर्वांची तीच आशा. मराठी असे गोड मेवा, जपा संस्कृतीचा ठेवा. मराठी असे गोड मेवा, जपा संस्कृतीचा ठेवा. माझ्या मराठीची वाणी असे किती हो सुंदर. माझ्या मराठीची वाणी असे किती हो सुंदर. तिला उकार वेलांटीचा असे गोड साज शृंगार. तिला उकार वेलांटीचा असे गोड साज शृंगार. मराठी भाषा मरता देशाचे होई मरण. मराठी भाषा मरता देशाचे होई मरण. फाल परभाषेचे गुलाम कोण करील मराठी जतन. फाल परभाषेचे गुलाम कोण करील मराठी जतन. तिला जीवापाड जपा ठेवा तिचा अभिमान. तिला जीवापाड जपा ठेवा तिचा अभिमान. वाचा ज्ञानेश्वरी गीता मिळेल तुम्हा सन्मान. वाचा ज्ञानेश्वरी गीता मिळेल तुम्हा सन्मान. थँक्यू. खूप छान मॅडम. मराठी माझा ध्यास, मराठी माझा श्वास. मराठी माझा ध्यास, मराठी माझा श्वास. माझी मराठी भाषा. वा, खरंच खूप सुंदर मॅडम. मराठीचा गोडवा इतका आहे की भले भले कवी, कवयित्री, लेखक मराठीच्या अगदी प्रेमात पडतात. धन्यवाद मॅडम, खूप खूप छान. साहित्य लिखाणाची आवड असलेले, शब्द प्रतिभा आणि सुख कळले हे काव्यसंग्रह प्रकाशित, अनेक प्रातिनिधिक काव्यसंग्रहांमध्ये लिखाण तसेच अनेक सन्मानपत्र देखील प्राप्त सागर यशवंते सर आज आपली कविता सादर करत आहेत, अजूनही बरसात आहे. सर्वप्रथम पल्प पब्लिकेशनचे व सर्व टीमचे आभार. त्यांच्या कवितेचं नाव आहे अजूनही बरसात आहे. काळजात त्या जुन्या आठवणची अजूनही बरसात आहे. आज मध्ये विरत गेली धुक्यामध्ये आठवण तुझी. कालच्याच त्या क्षणांमध्ये तुला मी शोधत आहे. आवड आज जरी बदलली आहे, नाव जरी उच्चारलेस तू माझे, ऐकताच कान तुझे. नजरेत तुझ्या प्रतिमा उभी राहते माझी. हालत अशीच काहीशी होते ना तुझी. ही ताकद आहे आपल्या प्रेमाची. जेव्हा पण तिला माझी आठवण येते, भूतकाळातील त्या आठवण भेटीमध्ये मनसोक्त ती जगून घेते. प्रत्यक्षात मात्र वेडे दोन जीव एकमेकांच्या विरहात तळमळत राहते. हातातील वाळू निष्ठावे तसे क्षण निष्ठून जातात. सोबत घालवलेल्या क्षणांच्या फक्त आठवणीच मागे राहतात. प्रत्येक क्षण एकमेकांसोबत जगणे हे दोघांच्याही हातात आहे. पहिल्या मनमोहक भेटीची हृदय अजूनही बेधुंद बरसात होत आहे. पहिल्या मनमोहक भेटीची हृदय अजूनही बेधुंद बरसात होत आहे. धन्यवाद. हो, खरं प्रेम कधीच विसरलं जात नाही असे बरेच कवी कवयित्रींनी आपल्या कवितांमधून अलंकारिक भाषेत मांडले आहेत. आजच्या या प्रोग्राममध्ये देखील आपण विरह गीत ऐकले, भावनांनी ओतप्रोत भरलेली अशी कविता ऐकली. खरं तर यावरून खरंच असं वाटतं की अजूनही बरसात आहे. धन्यवाद सर. पुढील कविता सादर करत आहे रवींद्र वाकडे सर. त्यांचा परिचय मी थोडक्यात इथे देते. पत्रकारिता, दुचाकी वाहन दुरुस्ती संपादक, आपला सातारा न्यूज प्रो मराठी चित्रपट प्रसिद्धी विभाग यापदी कार्यरत. 15 वर्ष अनुभव शॉर्ट फिल्म लेखन, दिग्दर्शक, अभिनय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत. 16 जुलै 2023 बागणी येथे बसवरत्न गौरव पुरस्कार प्राप्त. अखिल भारतीय मजदूर कल्याण सेवा संघ नवी दिल्ली भारत सरकार या संघाचा महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान. 2023 पत्रकारिकामध्ये राष्ट्रीय लिंगायत संघाचा बसवरत्न पुरस्कार प्राप्त. असे आपले रवींद्र वाकडे सर कविता सादर करत आहे. कवितेचे नाव प्रतीक्षा. बहिणाबाई निसर्ग कन्या अशी ओळख असणाऱ्या, शेती करत त्याचबरोबर दुग्ध व्यवसाय, टेलरिंग, गाय पालन, शेळी पालन, कुक्कुटपालन करत आपली लिखाणाची आवड जोपासणाऱ्या शशिकला गुंजाळ मॅडम. अनेक ठिकाणी कवी संमेलना अध्यक्ष व प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित. अनेक ठिकाणी लिखाण प्रसिद्ध, अनेक पुरस्कार विजेत्या, अनेक प्रकारचे लेखन, कविता, श्लोक, चारोळ्या,
जात्यावरच्या ओव्या, द्रोणकाव्य, पोवाडा, लावणी, गीत, आत्मकथा प्रसिद्धम अशा आपल्या शशिकला गुंजाळ मॅडम कविता सादर करत आहे. कवितेचे नाव सखी. प्रथम मी लीनाताईंचं मनपूर्वक अभिनंदन करते की मी नवीनच आहे या ग्रुपला आणि या मंचवर मला प्रथम संधी दिल्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे. माझ्या सर्व ह्या नवीन सखी आज जोडलेल्या आहेत त्यांना पण सर्व सखींना मी माझ्या शुभेच्छा देते आणि माझ्या शुभेच्छा संदेशात एवढं सांगते, आकांक्षाचं काजळ तुम्ही डोळ्यामध्ये घालत जा, वाट मिळेल आपोआप, तुम्ही फक्त चालत जा, तुम्ही फक्त चालत जा. जन्मलो ह्या मातीला आपलं काही देणं आहे, हक्क आणि इमानाची मुठभर माती घेणं आहे, हक्क आणि इमानाची मुठभर माती घेणं आहे. खरं तर या मंचवर मला ताईंनी प्रथम बोलवलं त्यासाठी त्यांच्यासाठी एक चारोळी. ताई तुमच्या कर्तृत्वाला मी काव्यपुष्पे वाहिली, ताई तुमच्या कर्तृत्वाला मी काव्यपुष्पे वाहिली, आजची आधुनिक सावित्री मी परिवर्तन करताना पाहिली, आजची आधुनिक सावित्री मी परिवर्तन करताना पाहिली. माझ्या कवितेचं नाव आहे सखी. कविता माझा श्वास, कविता माझा ध्यास, कविता माझा श्वास, कविता माझा ध्यास आणि जगण्याची आस. तिचं आणि माझं नातं खूपच आहे लकी, माझ्या हृदयपटलावर राज करणारी तीच माझी प्रिय सखी, तीच माझी प्रिय सखी. तीच माझ्या शब्दात, तीच माझ्या मौनात, तीच माझ्या शब्दात, तीच माझ्या मौनात, तीच माझ्या स्पंदनात. आम्ही दोघीही अडकलोत एकमेकीच्या बंधनात, आम्ही दोघीही अडकलोत एकमेकीच्या बंधनात. तिचं आणि माझं नातं खूपच आहे जुनं, तिचं आणि माझं नातं खूपच आहे जुनं, तिच्या वाचून जगणंही माझं तितकं सुनं सुनं, तिच्या वाचून जगणंही माझं तितकं सुनं सुनं. तीच माझी भक्ती, तीच माझी मुक्ती, तीच माझी भक्ती, तीच माझी मुक्ती. माझ्या लेखणीला बळ देणारी तीच माझी शक्ती, माझ्या लेखणीला बळ देणारी तीच माझी शक्ती. तिचं आणि माझं नातं अगदी ईश्वरासमान, तिचं आणि माझं नातं अगदी ईश्वरासमान. तिच्यामुळेच मिळतो मला मान आणि सन्मान, तिच्यामुळेच मिळतो मला मान आणि सन्मान. ती माझा छंद, मी तिच्या धुंद, ती माझा छंद, मी तिच्या धुंद. तीच माझ्या कोमल काळजाची कळ, तिच्यामुळेच मिळतंय माझ्या पंखांना बळ, तिच्यामुळेच मिळतंय माझ्या पंखांना बळ. तिचं आणि माझं नातं असंच असावं लकी, तिचं आणि माझं नातं असंच असावं लकी. माझ्या मन मंदिरात घर करणारी तीच माझी प्रिय सखी, तीच माझी प्रिय सखी, तीच माझी प्रिय सखी. धन्यवाद. खूप खूप सुंदर कविता मॅडम. एकदा का लेखणी हातात आली की निरक्षर देखील हा साक्षर होत असतो आणि या लेखणीवर कोणी किती प्रेम करावं याला जणू मर्यादाच राहत नाही. कोणी या लेखणीलाच आपले प्रेम बनवतं, तर या कवितेला शशिकला मॅडमांनी आपली जीवाभावाची सखी बनवलं आहे. खूप खूप छान कविता मॅडम. आतापर्यंत 350 कविता, लेख, साहित्य लिहिले, ऑनलाईन अनेक उपक्रमांमध्ये सहभाग, बाल साहित्य कविता लिहिण्याची आवड, नक्षत्राची देणे, काव्य मंचावरून गौरवपत्र प्राप्त, तसेच 2021 साली प्रसिद्ध हा गौरवपत्र पालवी हा काव्यसंग्रह त्यांचा 2021 साली प्रसिद्ध आहे. वंदना सुतार मॅडम आपली कविता सादर करीत आहेत. आजच्या या कार्यक्रमाच्या आयोजिका सो लीनाताई यांचे मी आभार व्यक्त करते. त्यांनी मला या कार्यक्रमात कविता सादर करण्याची संधी दिल्याबद्दल. मी माझी स्वरचित कविता सादर करते. कवितेचे शीर्षक आहे निरागस. कवितेचे शीर्षक आहे निरागस. निरागस मन तुझे आहेत मुळात भाबडी, निरागस मन तुझे आहे मुळात भाबडी. तुझ्या याच स्वभावाचा फायदा घेती बापडी, तुझ्या याच स्वभावाचा फायदा घेती बापडी. बोलत नाही कोणाशी दुजाभाव नसे कधी, बोलत नाही कोणाशी दुजाभाव नसे कधी. सरळ सरळ ताऱ्यासारखी रेशीम होतीस आधीमध्ये, सरळ सरळ ताऱ्यासारखी रेशीम होतीस आधीमध्ये. विचार सारखे करू नको संगे सोबती नसे कोणी, विचार सारखे करू नको संगे सोबती नसे कोणी. फांदी पाने डोलणारी तुझ्याच साठी आहे राणी, फांदी पाने डोलणारी तुझ्याच साठी आहे राणी. स्वतःसाठी काही कर मौज मजा आनंद राही, स्वतःसाठी काही कर मौज मजा आनंद राही. जन्म नाही पुन्हा बाई
त्यासाठी स्वतः कर काही. जन्म नाही पुन्हा बाई, त्यासाठी स्वतः कर काही. आयुष्य तुझे फुलासारखे उमलत्या पाकळीतले. आयुष्य तुझे फुलासारखे उमलत्या पाकळीतले. ताऱ्यासारखा प्रकाश देई हे भाग्य उजळले तुझ्यातले. ताऱ्यासारखा प्रकाश देई हे भाग्य उजळले तुझ्यातले. शेवटी झुरू नको, रुसू नको, खचू नको. स्वतःच शोध प्रकाशातील तारा. शेवटी झुरू नको, रुसू नको, खचू नको. स्वतःच शोध प्रकाशातील तारा. धरतीच्या रंध्रारंध्रात जुळूजुळू वाहू दे वारा. धरतीच्या रंध्रारंध्रात जुळूजुळू वाहू दे वारा. धन्यवाद. काय म्हणतात मग मंडळी, कसा वाटला आजचा आपला ओपन माईक पोएट्री प्रोग्राम? भान हरपून टाकणाऱ्या, कविता ऐकवणाऱ्या सगळ्याच कवी आणि कवयित्रींचे मनपूर्वक धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. ज्या कवींना पुढील महिन्याच्या ओपन माईक पोएट्री मध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनी खालील नंबरवर संपर्क करावा. 99 22 16 86 81 95 11 63 76 30. आणि हो, चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.